मोदींच्या घरी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली आणि शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना मोदींनी एनडीए सरकारचा अजेंडा सुद्धा सांगितलेला आहे। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसमोर मोदींनी पुढील 5 वर्षांचा रोडमॅप मांडल्याची माहिती समोर येते। तसंच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा मानस सुद्धा मोदींचा आहे असंही कळतंय। तरी आपण दृश्य पाहतोय, मोदींच्या घरी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली। आज आपण कोण मंत्री शपथ घेणार आहेत, कोण मंत्री मंडळामध्ये मोदींच्या असतील ते सुद्धा पाहिलं। अनेक नेत्यांना आज फोन आले, मंत्रिमंडळाची शपथ आज संध्याकाळी ते सगळे घेतील आणि याच सगळ्या मंत्र्यांची बैठक जी आहे ती मोदींच्या घरी पार पडलेली आहे आणि शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना मोदींनी एनडीए सरकारचा अजेंडा सुद्धा सांगितलाय। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसमोर मोदींनी पुढील 5 वर्षांचा रोडमॅप मांडल्याचं समजतंय। तसंच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा मोदींचा मानस आहे। मागच्या वेळी सुद्धा जितकी भाषणं झाली त्यामध्ये 2047 चा पुढचा संकल्प, 2047 पर्यंत काय क्रांती करायची त्याचा अजेंडा समोर ठेवतच मोदींची सगळी भाषणं होती, सगळ्या बैठका होत्या आणि या बैठकांमधून मंत्र्यांना सुद्धा आता ते संबोधित करतात। आणि ही जी बैठक पार पडली आहे त्या बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय। अनेक दिग्गज नेते आणि मंत्रिमंडळामध्ये आज संध्याकाळी जे शपथ घेणार आहेत नेते, हे सगळे नेते उपस्थित आहेत। अमित शहा दिसतात आणि बरेच नेते आहेत। मोदींच्या घरी ही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची बैठक पार पडली आहे। मोदी सगळ्यांशी संवाद साधतायत आणि मोदींना हे जे शपथ घेणारे मंत्री आहेत त्यांना एनडीए सरकारचा अजेंडा सुद्धा समजावून सांगितलेला आहे। आणि नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मोदींनी शपथविधीसाठी आजची तारीख आणि वेळ का निवडली आहे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्र डॉक्टर नरेंद्र धारणे यांच्याकडून। गुरुजी, काय नेमका हा योग आहे, या योगाच्या पाठीमागची नेमकी शास्त्रीय कारण काय आहेत? हा अत्यंत अमृतसिद्धी योग आहे आणि 14 वर्ष आलेला हा एक योग आहे जो राजसत्ता किंवा एक प्रकारचं नवीन मंत्रिपदाची शपथ घेणे, आता पंतप्रधान पदाची मोठी शपथ या दिवशी होते आहे। 14 वर्षाने 5 गोष्टी जुळून आल्या। याच्यात ध्रुव योग आहे। ध्रुव म्हणजे जसं ध्रुव तारा हा स्थिर असतो, त्यामुळे हे स्थायी सरकार व्हावं या उद्देशाने हा ध्रुव असणारा योग निवडलेला आहे। नंतर 9 तारीख म्हणजे मंगळाचा प्रभाव असलेला आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी हे वृश्चिक राशीचे आणि त्यामुळे वृश्चिक राशी मंगळाची आहे, त्यामुळे त्यांना आता अनुकूलता मिळावी, अधिकाधिक सगळ्या पक्षांचं सहकार्य मिळावं आणि जनकल्याण जे आहे उर्वरित हे चांगल्या प्रकारे पुढच्या 5 वर्षात व्हावं हा उद्देश त्याच्यात आहे। त्याचबरोबर वृश्चिक राशीचं स्थिर लग्न निवडलेलं आहे। 7:15 हा विधी होणार आहे, कारण त्यावेळेस वृश्चिक राशीचं स्थिर लग्न आहे। स्थिर लग्न म्हणजे सरकार स्थिर व्हावं या उद्देशाने वृश्चिक राशीचं स्थिर लग्न त्याच्यात त्या दिवशी आहे। आणि पुष्य नक्षत्र आहे। पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ मानण्यात येतं। कर्क राशीला चंद्र आहे, त्यामुळे हा एक चांगला अमृतसिद्धी योग 14 वर्षांनी जो येणार आहे, जो 9 तारखेला निवडलेला आहे, ज्या माध्यमातून हे सरकार पूर्ण 5 वर्ष टिकेल आणि सगळ्या प्रकारचे जनकल्याण असणाऱ्या योजना या लोककल्याणाकरता सगळ्या व्यवस्थित होतील अशा प्रकारचा हा योग जुळून आलेला आहे, जो मुहूर्त चिंतामणी या प्राचीन ग्रंथात याचा आधार आहे। त्यामुळे हा एक प्राचीन ग्रंथातून घेतलेल्या आधारानुसार हा योग सुचवलेला वाटतो आणि अत्यंत शुभयोगावर हे सरकार शपथविधी होतो आहे। त्यामुळे हे सरकार पूर्णतः चांगल्या 5 वर्ष कार्यकाल करेल असे योग हे ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।